हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज मी मस्त एकदम अप्पे बनवत आहे. तर काल तुम्ही पाहिलं असेल की मी रात्री तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र करून रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि सकाळी उठून मी वाटून घेतलं आणि त्यानंतर 1-1.5 तासानंतर आता मी इथे अप्पे बनवायला घेतलेले आहेत. सो अप्प्याचं हे माझं ना विडाचं भांडं आहे आणि याच्यामध्ये अप्पे छान आणि मस्त होतात आणि खास करून ना अप्प्यांचा जो शेप आहे ना तो परफेक्ट राऊंड मस्त निघतो. तर फर्स्ट राऊंड असेल ना की थोडं कधी कधी चिकटतात एखाद दोन, पण तरीसुद्धा मस्त आणि छान अप्पे झालेले आहेत. हे प्रेमिक्स चटणी आणलेली आहे पहा, कोकोनट चटणी इन्स्टंट मिक्स. हे फक्त पाण्यामध्ये टाकायचं आणि डायरेक्ट ते बनवायचं असं ह्याच्यात लिहिलेलं आहे. तर आता मी आधी ट्राय करते कारण मी पहिल्यांदाच म्हणजे नम्रता आणि दर्शन गेलेले त्यांनी आणलेलं आहे हे. सो लेट्स सी कसं असेल काय असेल. बनवते आधी आणि दाखवते मग. तर आता पॅकेटवर लिहिलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून ना मी चटणी बनवायला घेतली. फक्त त्याच्यात लिहिलेलं की आपल्याला जेवढी चटणी हवी असेल त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला त्यातलं पावडर घ्यायची आहे. त्यात साधं पाणी मिक्स करायचं, अगदी रेग्युलर वॉटर जे आपलं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, थिक एकदम किंवा पातळ किंवा एकदम पातळ, तसं पाणी घालायचं, मिक्स करायचं. मीठ वगैरे काहीही द्यायची गरज नाही आहे. इवन याच्यामध्ये तडका द्यायची सुद्धा गरज नव्हती. राई वगैरे पण सगळे होते. तर मी आता टेस्ट करून पाहिलं तर मला तर काही तेवढं भावलं नाही आहे, पण आता पाहू. दर्शनला देते नाश्त्याला, तो काय म्हणेन. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा. मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि सगळ्यात आधी तुमच्या सर्वांचे धन्यवाद, जे वेळात वेळ काढून माझे ब्लॉग्स पाहतात आणि लाईक करतात, काही जण कमेंट्स पण करतात. तर खूप छान वाटतं मला की चला आपले व्हिडिओज सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि एक सॅटिस्फॅक्शन असतं की चला आपण जे काम करतोय ना कोणाला तरी आवडतंय म्हणून ते कमेंट्ससुद्धा करतायत. तर बस असेच ना छान छान कमेंट करा आणि माझी एनर्जी जी आहे किंवा मला चांगलं मोटिवेशन द्या, म्हणजे अजून छान ब्लॉग्स मी करण्याचा प्रयत्न करेन. तर चलो आता नाश्ता तर झालेला आहे. आता थोडंसं इथे आवरायचं आहे ते करते. आणि आज रविवार आहे ना, स्वयंपाक करायचा आहे. तर आज नॉनव्हेज वगैरे काही नसणार आहे. आज अगदी साधासुद्धा स्वयंपाक. काल रात्री केलेली खिचडी तर तशी ॲक्च्युली अजून आहे. तर बघेन आता, विचार करते की कढी करूया आणि ती खिचडी जी आहे ती संपूया. त्याच्यानंतर संध्याकाळी मला बाहेर पण जायचं आहे आणि मस्त एकदम आज ना लग्नाचं आमंत्रण आलेलं आहे, तिथे जायचं आहे. सो मुंबईतलं खूप छान आणि मोठं असं हॉटेल आहे, तर तिथे लग्न आहे. तर मी पण एक्सायटेड आहे की चला आपल्याला अशा चांगल्या ठिकाणी जायला मिळेल. तर मी आणि दर्शन आम्ही जाणार आहोत. ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन, तुम्हीसुद्धा पहा. तर चला आता मी पुढचं कामाला सुरुवात करते. हे पहा आता अप्पे बनवलेले ना, 2 अप्पे राहिलेत, पण एकदा थंड झाले ना की असे कडक होतात जरा. सो इट्स ओके. आता हे पीठ पण आहे, तर नंतर काय करेन या पिठाचेच ना थोडेसे डोसे वगैरे काढेन आणि थोडी बटाट्याची भाजी किंवा कांद्याची फक्त परतून भाजी बनवतो ना तशी बनवेन. आणि त्याच्यानंतर मग आज आम्ही जेवणामध्ये तेच खाऊ. आणि भात आहे तो, म्हणजे आज एवढं काही मला स्वयंपाक करावा लागणार. तिथे गाड्यांचा आवाज खूप आहे. आम्ही मग तेच खाऊ आणि मला जास्त काही असं बनवावं लागणार नाही आहे. तर चला, म्हणून मला आज विचार केला आहे की थोडं शिवायचं आहे, मला थोडं ऑल्ट्रेशनचं काम काढून ठेवलेलं आहे ना, तर ते करून घेऊया. तर चला आता मी जाते, ऑल्ट्रेशन करायला सुरुवात करते. ड्रेस वगैरे त्या दिवशी मी कपाट लावलं ना तेव्हा काढलेले आहेत, ते कम्प्लीट करायचे. आणि हो, या चटणीचं सांगायचं म्हणजे हलवली ना ज्या वेळेला तेव्हा मला खूप छान वाटली की एकदम छान वाटते, ओरिजिनल जशी आपण घरी बनवतो तशी चटणी. पण खाताना मात्र जराही चांगली टेस्ट नाही आहे. तर असं काही प्रेमिक्स असेल ना प्लीज आणू नका. आपण ते ताबडतोब नारळ ग्राइंड करून फोडणी देतो वगैरे ना, ती चटणी आपली मस्त होते. ही चटणी जराही व्यवस्थित झाली नाही आहे, तर तेच म्हटलं की तुम्ही नका मागू. आणि मला वाटतं की हे ना दर्शन फ्रीमध्ये दिलेलं का रे हे टेस्टसाठी? अच्छा, हे ना त्यांनी ॲड म्हणून क्रेडिट पॉइंट्स असतात ना. अच्छा, क्रेडिट पॉइंट्स होतात ना आपण सामान घेतल्यानंतर, त्याच्यावरती दिले. आणि देऊन काय दिलंय, काही उपयोगाची चटणी नाही आहे. तर आता मी हे काय ठेवणार नाही, टाकूनच देईन, कारण मला स्वतःलाच तेवढी आवडली नाही. चलो इथे मी कांदा, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे आणि फक्त 2 छोटे बटाटे होते, तेच मी इथे आता घेतलेले आहेत. आणि ना एक बटाटा जो होता
त्याच्यामध्ये कीड लागलेली. म्हणजे जे बटाटेवाले असतात ना ते काय करतात, आपण जेव्हा वजनावर देतो आणि कमी पडतं त्यावेळेला ते पटकन एखादं बटाटं घालतात, म्हणजे एखादी वस्तू कांदा किंवा बटाटं काही असू दे, आणि ना अशातलं असताना ते साईडला खराब ठेवलेले असतात तेच टाकून देतात. आणि आज असं झालं की त्या बटाट्यामध्ये अक्षरशः कीड लागलेली होती. आता मी तुम्हाला दाखवलं असतं पण मलाच ते असं वाटलं नको, म्हणून मी दाखवलं नाही. चला आज मस्त जेवणासाठी आता डोसे, बटाट्याची भाजी दोन्ही बनवलेलं आहे. तर मला जर पर्सनली विचारलं ना तर मला अप्पे किंवा मग डोसे हे सगळे ना मला चहाबरोबर खूप छान वाटतात खायला. तर तुमच्यापैकी कोणी असेल ज्यांना चहाबरोबर आवडत असेल त्यांनी कमेंट नक्की करा. आणि थोडंसं बटरसुद्धा लावलेलं आहे आणि व्यवस्थित एकदम छान निघत आहेत. आणि हे ना माझं रेग्युलर जे चपात्यांचा तवा आहे त्याच्यावरच मी करते. नॉनस्टिक पॅन आहे पण मी त्याच्यावरती जास्त काही काढत नाही, मी याच्यावरच बनवते. फक्त सुरुवातीला थोडा कांदा फिरवायचा, तेल लावायचं, कांदा फिरवायचा आणि थोडंसं ना पाणी शिंपडायचं. तर पाणी शिंपडल्यामुळे ना तव्याचं जे टेम्परेचर आहे ते एकदम बरोबर होतं. आणि त्यानंतर थोडा कपडा फिरवून घ्यायचा आणि मग बॅटर घालायचं. तर आता मशीन वगैरे ना मी सगळी सेट करून ठेवलेली आहे. आता आधी जेवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी माझं ऑल्ट्रेशनचं काम आहे ते चालू करेन. मस्त पातळ झालेले बघ, अगदी पातळ झालेले, छान वाटतं असं खायला. तर आता मी मशीन काढली, शिवायला बसायचं होतं. ते नम्रताने पाहिलं आणि तिचं म्हणणं होतं की मम्मी आज जर तुला बाहेर जायचं आहे तर एवढी सगळी गडबड कशाला करते. पण मला आता ही जी नाईटी आहे ना ह्याला तर शिलाई करायचीच होती, कारण तसंच वापरलं ना की नंतर मग शिलाई उपसायला सुरुवात होते. त्याशिवाय म्हटलं मी घालणार नाही, म्हणून म्हटलं आधी करून घेऊया. आणि प्लस याच्यामध्ये ना साईड पॉकेट आहे. साईड पॉकेट जेव्हा असेल ना त्याला आधी आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यावीच लागते, कारण ती शिलाई आतली ना अगदी कच्ची असते. आणि एकदा पॉकेट उसवलं ना की आपल्याला ते शिवायला जमणार नाही, कारण ते आतून केलेलं असतं त्यांनी, मला ते काही जमत नाही असं. त्यामुळे मी आधी पॉकेटलाच पूर्ण शिलाई करून घेतली. आणि स्लीव्स जे आहेत ना जास्तच लूज होते, मग छान वाटत नाही. ते आपण हात वगैरे वर केला ना की एकदम पोकळ असं वाटतं, म्हणून साईडला स्लीव्स पण टाईट करून घेतले. आणि आता इथे व्यवस्थित गाऊनचं माप केलेलं आहे पहा. तर मी फक्त एक वेळा असंच घालून पाहिलेलं पण व्यवस्थित एवढं वाटत नाही, म्हणून आता म्हटलं शिलाई घातल्यानंतरच वापरायचं. आणि इथे पाहताय पॉकेट पण एकदम परफेक्टली मी शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर मग पुढचं ऑल्ट्रेशन पेंडिंग असंच ठेवून दिलं, कारण नम्रताने सांगितलं म्हणून म्हटलं नको आपण तसंच करूया, कारण पुन्हा थकली ना की पुन्हा जायचं आहे. म्हणून मग आता आधी म्हटलं साडी काढून घेते. नम्रताने मला तेच सांगितलं की मम्मी तुला ज्या ज्या वस्तू हव्या आहेत ना त्या आधी तू काढून ठेव, म्हणजे तुला तयार होताना टेन्शन येणार नाही. त्यात खास करून असतं साडी काढायची आणि त्याच्यावरचा ब्लाऊज सगळे एकत्रच असतात, तरीसुद्धा ना कधी इकडे तिकडे ठेवले गेले की मग ते हाती लागत नाहीत. आणि माझं नेहमी असं होतं. तुमच्यापैकी असं कोणाचं होत असेल ना मला प्लीज कमेंट करा, कारण मला ना अशा वेळेला अगदी टेन्शन येतं की असं का होतं आहे. बाकीच्या वेळेला दिसणारा ब्लाऊज आयत्या वेळेला आपल्या हाती का नाही येते. तर आता ना मी येल्लो साडी आधी घेतली, पण म्हटलं नको ती साडी, कारण खूप लाईट कलर होता म्हणून ती घेतली नाही. पण ही साडी जी आहे ना ती आता मी सिलेक्ट केलेली आहे, म्हटलं हीच आपल्याला नेसायची आहे. आणि हे जे साडीचं ऑर्गनायझर बघताय तुम्ही, हे सुद्धा मी शिवलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, नक्की पहा. सो चला आता मी इथे मस्त रेडी झालेली आहे. आणि आज ना मी साडी नेसायच्या आधीच पदर बनवला, पदर पूर्ण आयर्न करून घेतला आणि त्यानंतर साडी नेसली. आणि हा ब्लाऊजसुद्धा मी स्वतःच शिवलेला आहे. चला तर फायनली आता आम्ही निघालेलो आहोत, मी पण आहे आणि दर्शन नंतर येणार आहे, तो मित्रांसोबत येईल. तर तिथे दर्शन आपल्याला पुन्हा भेटेल. ओके दर्शन, चलो. ओके बाय. चल, एवढा बिझी आहे दर्शन. चला आम्ही तिघं निघालेलो आहोत लग्नाला. आणि शेफाली आमची येणार होती पण तिचं कॅन्सल झालं म्हणून ती येत नाही आहे. मंदा कुठे हळू साडी बरोबर करा. तिकडेच घेईल ना तो गाडी. तसं तर आम्ही ना एकत्र 6 जण जाणार होतो, पण प्रत्येकाचं काही ना काही पर्सनल प्रॉब्लेम असतात, त्यामुळे अचानकच ना एक एक करून कमी झाले आणि फायनली आम्ही आता 3 जण आहोत.
आपली ट्रेनिंग एकदम मस्त झाली ग. हो ना. नंदा तुझी माझी ट्रेनिंग मस्त झाली ना. मी सेंटरला येते मग कळलं का. चलो. तर आम्ही तिघं असताना सुद्धा रिक्षाने जाण्यापेक्षा गाडी बुक केली याचं मी तुम्हाला कारण सांगते. तर माझी मैत्रीण जी पुढे बसली राजेश्री, तिचं म्हणणं असं होतं की जर आपण रिक्षाने गेलो ना तर आपले केस वगैरे खराब होतात, कारण ते ओपन असतं, हवा लागते भरपूर. त्यासाठी आम्ही मुद्दाम कॅब बुक गेलेली आहे. सो चला आता आम्ही ना इथे ऑलमोस्ट जूपर्यंत पोहोचलो आहे. आणि इथे ना खूप छान एकदम मस्त असे बंगलोज असतात. आणि स्पेशली ना इथे अमिताभ बच्चन सरांचा सुद्धा बंगलो आहे. आणि माझे फेवरेट ॲक्टर आहेत, त्यामुळे ना मी इथून जेव्हाही जाते तर माझी नजर पूर्ण बाहेर असते की बाबा तो बंगलो कधी दिसेल आपल्याला. तर आता ना ते या बंगल्यामध्ये राहत आहेत, ज्याचं नाव जलसा आहे. समोरच तुम्ही पाहताय तो बंगलो त्यांचाच आहे. आणि इथे ना रविवारी संध्याकाळी 5-5:30ला खूप गर्दी होते. पण आज ना आम्ही उशिरा आलेलो आहोत या रस्त्याने, म्हणून काही लोक अशी बाहेर दिसत नाही आहेत. त्यावेळेला ते बाहेर येतात, सगळ्यांना हात दाखवतात, छान वाटतं असं. कधीकधी मी सुद्धा येईन आणि तुम्हाला मी दाखवेन. तर हा पहा इथे जे समोर बिल्डिंग वरचं पूर्ण घेतले की आहे काय आपल्या व्हॅल्यू इथे जायचं आहे. पण कसं ऑपोजिट साईडला असल्यामुळे खूप ट्रॅफिक होता आणि यू टर्न जे आहे ना ते खूप पुढे जाऊन होतं. यासाठी आम्हाला कंप्लीट म्हणजे जो जुहू चौपाटीचा चौपाटी आहे ना त्याच्या समोरून पूर्ण पुढेपर्यंत जावं लागलं. मग आम्ही तिथून रिटर्न म्हणजे यू टर्न करून आता चाललेलो आहोत. पण याचं पण एक बरंच झालं, म्हणजे आम्हाला ना आधीच्या खूप साऱ्या आठवणी इथे ताज्या झाल्या. जेव्हा लहान असताना नम्रता दर्शनला वगैरे मी घेऊन आलेली होती, तर त्यावेळेला आम्ही खूप इथे मजा केलेली. त्या सगळ्या आठवणी इथे आम्हाला आठवणीत होत्या. तर रिटर्न जाताना आम्हाला खूप लांब वाटलं, पण रिटर्न असं हॉलकडे येताना ना सगळं बघत बघत पटकन रस्ता आल्यासारखं वाटत होतं. चला फायनली आम्ही आता येऊन पोचलो. आणि साड्या नेसून गाड्यांमध्ये बसून थोडं अवघड वाटत होतं मला, नाही या राजेश्रीला. पण आता आलो. चला. हॉटेलच्या एंट्रन्समध्येच ना गणपती बाप्पांची अगदी मनमोहक मूर्ती होती. त्याच्या साईडला ना अशा प्रकारे समया ठेवलेल्या होत्या. आणि हे ना जुहूमधलं खूप फेमस असं रमाडा प्लाझा हॉटेल आहे. तर इथे अगदी टॉप फ्लोअरवरती म्हणजे जे टेरेस आहे ना, तर टेरेसवरती त्यांनी इथे लग्नाचं त्यांचं रिसेप्शन पार्टी वगैरे ठेवलेली होती. तर आम्ही आता 4th फ्लोअरवर आलेलो आहोत आणि तिथून वर गेल्यानंतर पूर्ण असं हे पॅसेज होता. आणि इथे सुद्धा ना गणपती बाप्पांची मूर्ती तिथे बघितली ती ब्लॅक होती, इथे व्हाईट, मस्त वाटलं अगदी. तर तिथून पुढे आलो तर इथे रुखवत जे आहे मस्त सजवून ठेवलेलं ते पाहिलं. तर आमच्याकडे ना रुखवताला अंधनचं सामान म्हणतात. आणि थोड्या वेळानंतर ना इथे नवरा नवरीची मस्त एकदम ग्रँड अशी एंट्री झालेली आहे. तर आणि आकाशामध्ये असल्यामुळे ना इथे सारखे फ्लेम फ्लाय होत होते, एवढं छान वाटत होतं. आणि आता आम्ही ना सगळं जेवण वगैरे झालं, स्टार्टर्स वगैरे सगळं एन्जॉय केलं. आणि तिथून आता आम्ही नवरा नवरी आल्यानंतर आलेलो आहोत त्यांना इथे गिफ्ट देण्यासाठी. तिथून खाली उतरलो आणि इथे छान ना इथे सप्तपदी दुपारी झालेले, म्हटलं चला ते सुद्धा आपण शूट करूया, कारण का मला ही डिझाईन खूप आवडली. तिथून ना पुढे आलेलो आहोत, कारण तिथे आता कमीत कमी 11:30 आलेले असतील. उशीर झालेला, पण एवढा वेळ कसा गेला ना आम्हाला हेच कळलं नाही. तर काही आमच्या बिल्डिंगमध्ये जेंट्स होते ते सुद्धा आलेले. तर सगळ्यांनी आम्ही एकत्रच मग बाहेर निघायचं ठरवलं आणि निघालो. पण ते सगळे गाडीने आले होते म्हणून ते सगळे गाडीने जाणार होते. आणि आम्ही पुन्हा जसं आलेलो त्याच प्रकारे कॅब करून इथून निघालेलो आहोत. ओके चला फ्रेंड्स, तर आता जस्ट आम्ही येऊन पोचलो. मस्त एकदम छान झालं, लग्न पण छान झालं, रिसेप्शन पार्टी पण मस्त होती, आम्ही पण एन्जॉय केलं मस्त. आणि आता मी येऊन पोचले, चेंज वगैरे केलं. आता थोडंसं मेकअप जो आहे ना तो ऑइलनं सगळं काढेन आणि त्यानंतर मग मस्त एकदम आराम करायचा. तर चला ब्लॉगचा शेवट करते, भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा, छान एकदम मस्त स्वतःची काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या. गुड नाईट.